Hello students, welcome to Deha Prakashan Academy Maharashtra. I am Sumida. Today we are learning for standard 4th. What is our topic name? That is a body part. Okay. Now pay attention students over here. Our topic has started. ठीक आहे. आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. आपल्या शरीराचे अनेक भाग असतात. प्रत्येक भागाचे एक विशिष्ट नाव आणि एक विशिष्ट काम असते. हे भाग आपल्याला बघायला, ठीक आहे, ऐकायला, चालायला, खायला आणि बोलायला मदत करत असतं. ठीक आहे. आपले शरीर हे एक आहे, बरोबर. त्याला भरपूर अवयव आहेत किंवा भाग आहेत. आता प्रत्येक भागाचं नाव वेगवेगळं आहे, बरोबर. त्याचा उपयोग करून आपण काय करतो? बघतो, खातो, ऐकतो, चालतो आणि बोलतो सुद्धा, आणि चव सुद्धा घेतो आणि स्पर्श सुद्धा होतो आपल्याला, बरोबर. तो सुद्धा आपली स्किन, आपली त्वचा, हा सुद्धा काय आहे? शरीराचा एक भागच आहे की नाही. त्याच्याने आपल्याला कोणी हात लावला किंवा आपण एखाद्या गरम वस्तूला हात लावलेला आपल्याला जाणवतो ना, हे की हे गरम आहे बाबा. आपण परत हात लावतो का त्या गोष्टीला? नाही लावत. आपण त्या वस्तूपासून लांब राहतो. मग हे काय? आपल्याला गरम हे समजलं, ही संवेदना आपल्याला झाली, बरोबर. तर अशाने आपण काय काय शिकतो? त्याच्यामधून आपल्याला शरीराला अनेक भाग आहेत. आता ती भाग कोणती आणि त्याचा काय उपयोग आहे ते आपण बघणार आहे. चला, तर मग पहिला आहे डोके. डोके प्रत्येकाला दिसत आहे का? हे दिसत आहे ना? हा, चला आता आपण बघूया. डोकेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बरं? तर हेड असं म्हणतात. काय म्हणतात? हेड. आता हेड मध्ये काय आहे? डोळे, नाक, कान, तोंड, मेंदू थोडक्यात असतो. आता आपलं पूर्ण डोकं, आपलं हे पूर्ण काय आहे? डोकं आहे. तर या डोक्यावरती काय काय? डोक्यावर काय काय बरं? डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, तोंड आहे, मेंदू आहे ना. सगळ्यांचं लक्ष आहे मी काय शिकवते तिकडे? डोळे, नाक, कान, तोंड, मेंदू, बरोबर. पुढचा आता त्यातलाच एक अवयव आहे डोळे. तर डोळ्यांचा उपयोग काय आहे? बघणे. आपण आता व्हिडिओ बघत आहोत, हे काय आहे? आपण कशाचा वापर करत आहोत? आता डोळ्यांचा वापर करत आहे. आता कान. कान म्हणजेच काय? इयर्स, बरोबर. आता इयर्सचा उपयोग ऐकण्यासाठी. आता आपला हा व्हिडिओ चालू आहे, मी बोलत आहे आणि तुम्ही काय करत आहात? तर ऐकत आहात. आता नेक्स्ट आहे नोज. NOSE, नोज. नोजचा उपयोग आहे वास घेण्यासाठी. परत नोजचा उपयोग होतो श्वास घेण्यासाठी. आपण जेव्हा श्वास घेतो, नाकाद्वारे श्वास घेतो की नाही आपण एक बघा, माझ्याकडे 1 मिनिट बघा इकडे. हे श्वास घेतला, सोडला, बरोबर. श्वास घेणे, सोडणे, वास येणे, या सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य आहे? तर नाकामुळे. कशामुळे? नोज. याला काय म्हणायचं? नोज. NOSE, नोज. ठीक आहे. दुसरं आहे तोंड. म्हणजेच काय? तर माउथ. माउथ म्हणजे काय? हे माउथ म्हणजे तोंड. आपण तोंडाने बोलतो, जेवतो, बरोबर. आपण जेवतो पण ना तोंडाने, आणि बोलतो पण कुठून? तोंडातून. तोंडामध्ये पेन्सिल घालायची असते का? नाही, पेन्सिल घालायची नाही तोंडामध्ये, ठीक आहे. दुसरं आहे हात. हात म्हणजे हँड्स. हँड्सचा उपयोग आहे धरण्यासाठी, लिहिण्यासाठी आणि टाळी वाजवण्यासाठी. आता बरं मला सांगा, हा माझा हात आहे, यात काय पकडला आहे मी? पेन पकडला आहे की नाही? हा पेन आहे की नाही माझ्या हातामध्ये? तर हे 2 बोट घेऊन मी असा पेन पकडलेला आहे. आपल्याला टोटल किती हात आहेत?
तर 2 हात आहे. हा पहिला, हा दुसरा, बरोबर. हा पहिला हात आहे, हा दुसरा हात आहे, बरोबर. येत आहे सगळ्यांच्या लक्षात. आता लिहिताना मी कशाचा वापर करत आहे बरं मुलांना? माझ्या हाताचा वापर करत आहे. आता इकडे बघा, सपोज मी अशी टाळी वाजवली तर काय झालं? मी माझे 2 हात वापरले की नाही अशी टाळी वाजवायला. तुम्ही कोणाचा सत्कार करत आहात किंवा शाळेमध्ये तुमचे शिक्षक भाषण देतात किंवा मुख्याध्यापक तुम्हाला काही असं त्यांचं संमेलन असेल त्यावेळेस त्यांचं भाषण होतं, त्यावेळेस तुम्ही सगळेजण काय करतात? टाळ्या वाजवतात ना, अशा टाळ्या वाजवतात ना. तर ते कशाच्या मदतीने वाजवतात? त्या 2 हातांच्या मदतीने वाजवतात, बरोबर. तर आपल्या हाताचा उपयोग काय आहे? वस्तू पकडायला, लिहायला, टाळी वाजवायला, बरोबर. आणि दुसरा आहे पाय. पाय म्हणजेच लेग्स. लेग्स म्हणजे आपले 2 पाय, ज्यावर आपण उभं असतो, बरोबर. आपले पायांनी आपण चालतो. आता इकडे बघा, मी इथून इथे किंवा इथून इथे असं चालत आहे. कशाच्या मदतीने चालत आहेत? तर पायांच्या मदतीने चालत आहे, ठीक आहे. आणि धावायला सुद्धा तुम्ही धावतात ना, इकडून तिकडे तिकडून इकडे, तुम्हाला धावायला आवडतं ना, तर तुम्ही पायाने धावत असतात, बरोबर. आणि उभं राहायला सुद्धा. आता मी उभी आहे, तर मी कशावर उभी आहे? तर माझ्या पायावर उभी आहे. आता चला पुढचं आहे बोट. बोट म्हणजेच काय? तर फिंगर्स. आता फिंगर्सचा उपयोग कशासाठी होतो बरं मुलांनो? फिंगर्सचा उपयोग होतो वस्तू पकडायला. आता हात जरी आहे पण बोट पण महत्वाचे आहेत ना. ही माझी बोट आहेत, बरोबर. ही पण बोट, ही सगळी बोट. मी काय केलं आहे? पेन पकडलेला आहे असा असा. कशाच्या मदतीने पकडला आहे? माझ्या बोटांच्या मदतीने पकडलेला आहे. आता आम्हाला जर समजा बोट नसती, असा हात असता माझा असा असा, मी पकडू शकते का पेन? पकडू शकते का? नाही पकडू शकत, नाही पकडू शकत. का? बोट व्यवस्थित आपल्याला आपण पेन असं छान पकडता येतो, बरोबर. म्हणून बोटांचा उपयोग आहे वस्तू पकडायला. दुसरा आहे लिहायला. आता मी इथे लिहत आहे, काय? पेन बोटामध्ये धरला आहे व्यवस्थित छान आणि लिहत आहे, ठीक आहे. आणि अजून कशासाठी उपयोग होतो बोटांचा? जेवणासाठी पण आपण असा घास पकडतो ना आणि असं छानपैकी जेवतो की नाही, तर मग आपण तेव्हा बोट वापरत असतो आपली, बरोबर. आता पायाचे तळवे म्हणजेच काय? तर फीट. FEET, फीट. पायाचे तळवे, त्याच्यावर आपण उभं राहतो आणि चालतो सुद्धा. इकडून तिकडे आपण चालतो ना, पायाला तळवा आहे आपल्या छानपैकी, त्याच्यामुळे आपल्याला छान चालता येतं, धावता येतं, हो की नाही. आता पुढचं आहे स्टमक. स्टमक हे कशासाठी? अन्न पचायला मदत करतं. आता मान. मान म्हणजे काय? तर नेक. आता हे काय आहे? नेक. आपण इकडे बघतो, इकडे बघतो, वर बघतो, खाली बघतो, इकडे आजूबाजू सगळीकडे बघतो, असं गोल फिरवतो. कशाच्या मदतीने? मानेच्या मदतीने. तुम्ही समजा रस्त्याने चाललेले आहात, तुमच्या मित्राने मागून तुम्हाला आवाज दिला, तुम्ही असे मान डोळून बघता ना पहिले, की असं डायरेक्ट गोल फिरतात? नाही. आवाज दिला की पहिले असं मानेने बघतात, कोण आहे? अच्छा तू मित्र आहेस का? मग आपण त्याला हाय हॅलो करतो की नाही. तर ते नेक. दुसरं आहे शोल्डर. त्या शोल्डरचं स्पेलिंग बघा, SHOULDERS. शोल्डर्स. शोल्डर्स म्हणजे खांदा. हे काय आहे? खांदा आहे आपला. हा एवढा मोठा असा खांदा आहे. ते खांदा आहे, त्याला आपले हात जोडलेले आहेत आणि बॉडी जोडलेली आहे पूर्णपणे, बरोबर. मान पण जोडलेली आहे. तर वस्तू उचलायला व हात हलवायला मदत करतात. तर खांदा जर नसेल आपल्याला, तर आपण हात हलवू शकतो का? असा मूव्ह करू शकतो का? पुढे मागे वर खाली? नाही करू शकत ना.
तर मग आपण आपल्याला खांदा आहे म्हणून आपण प्रॉपर हात वरती खाली असं आजूबाजू घेऊ शकतो, बरोबर. मी असं वरती लांब हात करून लिहू पण शकते इथे, है ना. असं वर हात करून लिहित आहे ना मी, तर ते कशाच्या मदतीने, खांद्याच्या मदतीने, बरोबर. आता दुसरं आपल्याला आता हे बघा किती छान चित्र आहे बघा बरं इथे. हा मुलगा आहे. आता आपण जेवढी पार्ट वाचली तेवढी याची इथे आपण चित्रासहित बघणार आहे. आता इकडे लक्ष द्या, हे आहे हेड. हे काय आहे त्या मुलाचं, हेड आहे, बरोबर. आता हेड मध्ये काय आहे बरं, डोळे आहे, कान आहे, नाक आहे, तोंड आहे, हे सगळं पूर्ण, हे पूर्ण पार्ट, हा पूर्ण पार्ट हे काय आहे, हेड आहे, ठीक आहे. आता दुसरा आहे आय. आय म्हणजे डोळा, हे काय आहे, आईज. EYE आय, EYE आय म्हणजे डोळा, आहे की नाही. इयर म्हणजे कान, असं छोटासा कान आहे. इथे चित्र दाखवलेलं आहे बघा कानाचं, हे काय आहे, EAR, इयर, बरोबर. आता पुढचा आहे आर्म. आर्म म्हणजे हाताचा हा पोर्शन, आर्म, ARM. परत हे आहे हँड, तळवा किंवा हे पूर्ण काय आहे, हँड. नंतर हे आहे लेग, LEG, लेग. नंतर आहे आयब्रो, हे काय आहे, आयब्रो, NOSE, नोज. नंतर हे आहे लिप्स, हे काय आहे, लिप. नंतर हे पूर्ण माउथ, MOUTH, बरोबर. नंतर टंग. नंतर फूट. फूट म्हणजे काय, इथे चित्र दाखवलेलं आहे, याला काय म्हणतात, फूट असं म्हणतात. चला तर आपण आता याच्यावरचे MCQ बघणार आहे. चला, MCQ काय आहे बरं, आपण पाहण्यासाठी कोणता अवयव वापरतो. पाहण्यासाठी आपण वापरतो तर आईज वापरतो ना, डोळे, EYE आईज. तर इथे आईज हा शब्द आहे का इकडे, येस आहे, आईज. आपण चालण्यासाठी काय वापरतो तर लेग्स, बरोबर. आपण श्वास घेण्यासाठी काय वापरतो तर नोज. आपण ऐकण्यासाठी काय वापरतो, इयर्स. आपण बोलण्यासाठी काय वापरतो, माउथ. काय वापरतो तर माउथ. नेक्स्ट आहे लिहिण्यासाठी, लिहिण्यासाठी काय वापरतो आपण, हँड्स. बर. चालण्यासाठी, चालण्यासाठी लेग्स. खाण्यासाठी माउथ. शरीराचा सर्वात वरचा भाग कोणता, तो आहे हेड. अन्न पचवण्यासाठी वापरतो स्टमक, बरोबर. अशा प्रकारे आपले योग्य पर्याय आहेत, ठीक आहे. आता हे होमवर्क साठी आहे, याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे, ठीक आहे. फास्ट मध्ये स्क्रीनशॉट काढा बरं. झालं, काढला स्क्रीनशॉट, ठीक आहे. आता आपण हे सोडवूयात, ठीक आहे. चला,
आपण धरायला कोणता अवयव वापरतो? तो आहे हँड. आपण डोकं हलवण्यासाठी नेक. आपण उभं राहण्यासाठी फीट. आणि आपण वस्तू उचलण्यासाठी किंवा यापैकी जवळचा शब्द कोणता आहे वापरतो तर आपण हात. पण आपल्याला हात हा पर्याय नाहीये म्हणून आपण शोल्डर हा पर्याय घेतलेला आहे. आपण चित्र काढण्यासाठी वापरतो तर हँड्स. बरोबर. अशा प्रकारे उत्तर आपण सोडवायची आहे. थँक्यू सो मच.